जय भीम जय शिवराय. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. हा होय, मम्मी काय करते? मम्मी चाललंय फोनवर बोलणं. कोणावर चाललंय बोलणं? बहिणी बरोबर. पसारा राहिलाय आणि बोलणं चाललंय. बोलू द्या का बसा. तुमचं काय चाललंय? वातावरण पण कसं आलं बाबा बाहेर पावसाचं. हा 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 सुपर एकदम. वारं भन्नाट सुटलंय. कसं करतोय? पसारा काढून ठेवलाय. काय करतोय? येतो स्कूलला का नाही गेला? काय स्कूटी आहे? काय कसलं कार्टून आहे? वार एकदम झालंय. बघा बहिणी बरोबर बोलायला किती गप्प आल्यात एकदम. भांड्याचा पसारा कशात लक्ष नाही, बहिणी बरोबर बोलणं चालू आहे. कुठे गेला येत नो? कसा पसार काढून ठेवला त्याने बघा. काय केलंय हे सगळं? बेडवरती इथं पसारा काढलाय, ट्यूब काढून ठेवलेस. हा तेव्हा पसार काढून ठेवलाय. परत आता स्केटिंग काढतोय. स्केटिंगचं चाललंय आता. मध्येच तर चाललं असतं आता. काय नाही, सुट्टी असली की घरात नुसता वैताग येतो. मम्मीला, मला. हे काय मग देत नाही. चार्जर तुम्हीच घेतला होता. आता हे चार्जर काढून कुणी टाकलाय तुम्हालाच माहिती आहे का नाही? चार्जिंग संपायला लागलं माझं. हा आता बहिणी बरोबर बोलून पण चार्जिंग संपलं की. पिन कुठे आहे चार्जरची? मग काय खेळत होता तू? बावरा खेळत होतास? आता स्केटिंग चालू आहे. आता स्केटिंगची तयारी चालू आहे. यदूची रिमझिम पाऊस चालू आहे. यदूच रेडी फॉर स्केटिंग. त्याची पॅन्टीची गाडी बांधतोय. हा बघा कसं मूव करतो बघा. ओ व्हॉट अ टाइम. दाखव परत दाखव वन्स मोर. दीदी कुठे गेली? दीदी स्कूलला गेली. बहिणीवर बोलणार तो फोनवर बसल्या की तास दीड तास वर हालत नाही. तुम्ही बोलतच नाही तसं तुमच्या बहिणीबरोबर. आम्ही बोललो तरी मोजकर बोलतो. फक्त म्हणजे कसं 10-15 मिनिटं ठीक आहे. तुम्ही बसला की पिक्चर बनल एवढं त्याचं बोलणं आहे का नाही? आहे की नाही? येतो त्यांच्या घरी घेऊन चला म्हटलं की मला जाऊ वाटत नाही. मग बोलतो त्याला काय घरी कशाला? काय घरी येता? तुला स्केटिंग चालायला आवडतं? तो स्वतःहून शिकलेला आहे. त्याला काही मी जास्त काही शिकवलं नाही त्याला. स्वतःहून सगळं त्यांनी बॅलन्सिंग करतोय, स्टाईल मारतोय. क्लास वगैरे पण तसं काय लावला नाही. स्वतः त्यांनी सगळं प्रॅक्टिस त्यांनी स्वतःहून केलेली आहे. आता बऱ्यापैकी तो स्वतः हँडल करतोय चांगला. वाव. आम्ही पण मित्रांमध्ये लहानपणी स्केटिंग चालवायचं खूप आम्हाला पण नाद होता. वेळ होतं. गोट्या खेळणे, स्केटिंग चालवणे, भोवरा खेळणे. तुम्ही खेळलाय का? तुम्हाला येतं स्केटिंग चालवायला? हा स्केटिंग चालवायला येतं आम्हाला? आम्हाला नाही तुम्हाला. हा चालवली की स्केटिंग पण. काय सांगा. स्केटिंग चालवते आम्हाला इतके पडलो ना आम्ही. मी माझा मित्र आम्ही 3-4 मित्र होते. स्केटिंग आहे ना, ते चालवून दाखव मला. अरे ती आता लहान आहे, ती बसणार नाही पायामध्ये. बट ठीक आहे, बघू जमलं तर चालू. मग चालवली होती आम्ही लहानपणी खूप. म्हणजे स्केटिंग पडलो खूप आम्ही. कमीत कमी नाही दिवसातून ना तरी माझा बॅक साईड वरती चालवताना एक चक्कर माझ्या 10-5 वेळा पडलं असत. आम्ही म्हणू नका, तुमचं सांगा. आम्ही म्हणजे मित्र म्हणतो आम्ही रे. मित्र म्हणजे मित्रांनी चालवलं असं तुमचं काही सांगू. मित्र त्याच्यामध्ये माझा मित्र होता, विनय होता, स्वप्नील होता, कुणाल होता, मी. मित्रांची नावं सांगतात त्यांनी चालवलं असं. 3-4 जण आहे ना. असं दुसऱ्याकडे बघून म्हणायचं तरी असं कुठेच टाक.
चाकावाली कुठं? हा चाकावाली कुठं कधी भेटायची आम्हाला बघत राहायचं. पण ते पण आम्ही कधी जमा करायचं माहितीये का, सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढायचं नाही का. एक स्केटिंग आम्ही कमीत कमी 4-5 जणांमध्ये वापरायचो. एक स्केटिंग काय येत नो एक झालं का मॅडम हांडी बिंडी घालून. अरे वा झालं बघा किचन वाटा साफ केला मी. ते जरा फोनवर बोलायला लागले बडबड बडबड करत. तुम्ही चालून दाखवा की बाप्पा प्लीज. अरे मी आता लय दिवस झालं प्रॅक्टिस चालवली नाही मी. पडली तुम्ही शिकवले ना मला. तू शिकलास मी पण काय शिकवलं पण मला एवढं आता जमणार नाही. आता कसं आहे आम्ही लहान होतो त्या टायमाला चालवले आम्ही, आता जमणार नाही. पावट्याची भाजी बनवली. छान छान छान. काय म्हणतो यज्ञ काय स्टूलवरून जम्प घेतो का काय मग का स्टंट दाखवतो. आता यज्ञ स्टंट दाखवणार आहे. मग की पटपट केवढीशी किचन झाडत बसली. आज घरी येणारे केवढा करताय ना तुम्ही. चवळी आणि उडीद आहेत आणखी ते मला भरून द्या. बरडून देते का माझं काम आहे का तेव्हा. ते ना फिरत नाही हो. काय फिरत नाही. तुम्ही मला भरून द्या जात्यावरती. शहाणी आहे तू. नवरा घरी असले की काहीतरी काय काम लावत बसायचं. जरा करून द्या ना घरची कामं कशी असतात. हा करतो आम्ही घरची काम करतो. मला भरून द्यायचं. असं आहे घरी असलं की काम लावत बसणार. हे करा ते करा. मग हे उचलून ठेवा इकडं, हे पसार काढा ते करा आहे की नाही. चल दाखव आता तू स्केटिंगची स्किल दाखव. हा कसं घेतोस तू. हा चल हा असं कसंही दाखव. असं इकडून जा मधून जा कसं जातो काय काय करू शकतो बघतो. अरे बापरे. हा स्कूलला गेलेली आहे त्यामुळे त्याला पण जास्त करमत नाहीये. आणि आज काय काय पसार काढून बसला बघा. बवरा फिरवणे चालू आहे त्याचं काय ना काय. स्केटिंग काय चालवतोय, भवरा काय भवरा खेळतोय. हे बघा आजकालची पोरांची भवरा गुंडाळ्याची पद्धत बघा कशी आहे. असं हा फिरतं असं काय नसतं. नाही दाखव फिरून. हा हातावर घे मग दाखव बघू. तुला पाहिजे आला का बघ पडला. तुला बोर होते का रे. करमत आहे मजा येते दीदी बरोबर भांडायला. दीदी घरी आली की दिवसभर दीदी नव्हती तर त्याला बोर होत होतं. काय करू चाललं होतं. आता दीदी घरी आहे तर दीदी बरोबर भांडतोय. चला मग आता जेवण करूया. जेवण घेऊया. हा चला मित्रांनो बाय बाय. भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट.